नमस्कार, मी हर्षा चौधरी खानदेश तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वात आधी मी तुमची मनापासून माफी मागते, कारण बरेच दिवस झाले मी तुमच्यापर्यंत एकही व्हिडिओ पोहोचवू शकले नाही। पण न्यू इयरला आमची फॅमिली पार्टी होती, त्या दिवशी नॉनव्हेजची पार्टी असल्यामुळे नॉनव्हेजचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यात माझ्या मिस्टरांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे, कारण ही भाजी पूर्णपणे त्यांनी बनवली आहे आणि त्यांच्या पद्धतीने आपण आज ही बघणार आहोत। तीच मी तुम्हाला चवीला सुद्धा इतकी अप्रतिम झालेली होती आणि बघा कलरही फार सुंदर दिसतोय भाजीचा। या प्रकारे आपण आज नॉनव्हेज मध्ये मटण बघणार आहोत। बघा, न्यू इयरच्या पार्टीला पूर्ण फॅमिली असली तर आपल्याला अधिकच आनंद होत असतो आणि सर्वांच्या आवडी निवडी जपून जर आपण पार्टी केली तर ती उत्तमच बनत असते। बघा, या प्रकारे मी 1.5 किलो मटण घेतलेलं होतं आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर आपण याची उकड करून घेणार आहोत। उकडसाठी बघा साधारणतः 2 कांदे कापून घेतली मीडियम साईजची आणि ही मेथीची भाजी घेतलेली आहे। आता आपण सर्वात आधी उकड बनवायला तेल टाकत आहात। हे बघा, तेल हे 3 पडी तेल घातलेलं आहे। व्यवस्थित तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात कांदा टाकायचा आहे। न्यू इयरची पार्टी ही सर्वांना हवीशी वाटत असते आणि वर्षभराच्या आपल्या आठवणी आणि नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी सुद्धा आपल्या नवीन काही आठवणी आपण करत असतो। त्यासाठी न्यू इयरला निदान फॅमिली तरी एकत्र यायला हवी, तोच आमचा एक प्रयत्न असतो। बघा, या प्रकारे मी यात कांदा घातलेला आहे, म्हणजे मी म्हणण्याआधी म्हणजे मिस्टरांनी कांदा घातलेला आहे, त्यांनीच बनवली होती, मी फक्त व्हिडिओ केलेला आहे हा। बघा, या प्रकारे त्यात आणि साल असलेले लसणाचे काप टाकलेले। बघा, या प्रकारे कांदा छान असा लालसर झाल्यानंतरच आपल्याला यात मटण घालायचं आहे। बघा, या प्रकारे मटण आपलं शिजत आहे आणि शिजण्याच्या तयारीत आहे, म्हणजे आपण टाकत आहे। त्यात थोडंसं मीठ घातलं आहे, चवीनुसार आपण मीठ घालायचं। कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर त्यात मेथीची भाजी घातलेली आहे। मेथीची भाजी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग त्यात मेथीची भाजी घातलेली आहे। भाजी सुद्धा आपण त्यात छान अशी परतून घेऊया, जेणेकरून ती कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवी। या प्रकारे त्यानंतर आपण थोडी यात हळद घालणार आहोत। साधारणतः मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। पोहे खायचा चमचा असतो तेवढी आपण हळद घालायची, ती सुद्धा आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। यानंतर कांदा व्यवस्थित लालसर होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा, या प्रकारे कांदा छान परतून झाल्यानंतर आपण यात मटण घालणार आहोत। हे बघा, मटण देखील आपण व्यवस्थित त्यात मिक्स करून घेणार आहोत। मटणाची उकड देखील फार चविष्ट आणि उत्कृष्ट बनलेली होती त्या दिवशी, कारण त्यात जी मेथीची भाजी घातलेली होती आणि ती फार रुचकर वाटत होती सूप मध्ये। आता मी बऱ्याच रेसिपी बनवल्या मटणच्या, पण ही रेसिपी काही वेगळीच बनलेली होती। तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। बघा, यात आता पूर्ण कांदा मटण मध्ये मिक्स करून घेतलेला आहे। साईडला आपण गरम पाणी ठेवायचं, जेणेकरून उकळतं पाणी आपण त्यात घालणार आहोत। या प्रकारे मस्त असा कांदा मटण मध्ये मिक्स झालेला आहे आणि लगेचच आपण यात पाणी घातलेलं नाहीये, कारण हे थोडा वेळ झाकून ठेवून त्याला पाणी सुटण्याची वाट बघितली आहे। हे बघा, झाकण ठेवून थोडंसं पाणी सुटेल तोपर्यंत आपण पाणी घालायचं नाही। बघा, मस्त असं मटणाचा कलर थोडा बदललेला आहे। तर आपण यात साधारणतः आपण 10 मिनिटं तरी झाकण ठेवून हे कांदा त्यात मिक्स करून घेणार आहोत। मग नंतर 10 मिनिटांनंतर आपण यात पाणी घालायचं। बघा, थोडं पाणी सुटलेलं दिसतंय। बघा,
व्हेजिटेरियनसाठी आम्ही भरीत पुरी बनवली होती आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मटण बनवलं होतं। या प्रकारे आम्ही न्यू इयरची पार्टी खूप सेलिब्रेट केली। बघा या प्रकारे पाणी घातलेलं आहे। तुम्हाला सूप हवं असल्यास तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घालू शकता, कारण आपल्याला यात नंतर पाणी घालायचं नाहीये। आपल्याला या जितकं आपण पाणी घालणार आहोत म्हणजे जेवढं सूप बनेल तेवढंच आपल्याला भाजी बनवायची आहे। यात आपण नंतर मसाल्यामध्ये पाणी घालायचं नाही, फक्त मसाला बनवायचा आणि तो याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे, म्हणून आपण थोडं जास्तच पाणी टाकायचं। बघा आता मसाला करायला घेऊया। जोपर्यंत आपण मटण शिजेल तोपर्यंत मटणाच्या आपण 6 ते 7 शिट्या होऊ देणार आहोत। ते बघा मी साधारणतः 8 कांदे घेतलेली होती। आता त्याचा आपण छान असे बारीक कापून घेऊ आणि कापल्यानंतर भाजून घेणार आहोत। आणि हा खडा मसाला बघा मी साधारणतः प्रत्येक मसाला हा 1-1 चमचा घेतलेला आहे। तेजपान, शेजफूल, कपूरचिनी आणि खसखस पण आहे, मगज आहे, मिरे, लवंग, अशा प्रकारे मी पूर्ण मसाला हा काढलेला आहे। साधारणतः अर्धा चमचा आपण हा मसाला घेणार आहोत। फक्त धणे आणि आपण जी खसखस आहे ती 1-1 चमचा घेतलेली आहे पोहे खाण्याचा। बघा या प्रकारे। आणि हे झाल्यानंतर आपण कांदा मस्त असा लालसर भाजून घेणार आहोत। बघा या प्रकारे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यावर आपल्याला मसाला देखील त्याच प्रकारे भाजून घ्यायचा आहे। जास्त प्रमाणात असल्यामुळे मसाला हा एकदा भाजला जात नाही, आपल्याला 2 वेळेस भाजावं लागेल। आणि बघा या प्रकारे मसाला देखील मस्त भाजून तयार झाला, असा काळसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यात करताना थोडं आपण तेल टाकायचं भाजताना। आणि आता मसाला भाजून झाल्यानंतर मी वाटून घेतलेला आहे आणि वाटल्यानंतर मी डायरेक्ट कढईमध्ये घातलेला आहे। बघा यात तिखट घालायचं नाहीये आपल्याला मसाला करताना। ही बघा आमची सून आहे, सर्वांचा सहभाग म्हणायला हरकत नाही। न्यू इयरची पार्टी फॅमिली पार्टी असल्यामुळे सर्वांनी सहभाग घेतलेला आहे। या प्रकारे मसाल्यामध्ये आता साधारणतः 3 चमचे तिखट घातलेलं आहे। तर तिखट घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तिखट नंतर घातल्याचं कारण त्यामुळे आपण आधी जर तिखट घातलं तर ते थोडंसं दडकं लागत असतं, म्हणून आपण हे थोडं नंतर तिखट घालायचं त्यात, त्यामुळे भाजीलाही छान असा लालसर रंग येत असतो। या प्रकारे तिखट मस्त मिक्स झालेला आहे। आता आपण तेल सुटेल तोपर्यंत मसाला छान असा परतून घेणार आहोत। या प्रकारे मसाला मस्त परतून तयार झालेला आहे। साधारणतः 15 मिनिटं लागलेली आहे मसाला परतताना। त्यात थोडंसं आपण पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर सुद्धा आपण 5 ते 10 मिनिटं याला परतून घेणार आहोत। नंतर थोडं परतल्यानंतर आपण यात थोडासा सोडा घालणार आहोत, ज्यामुळे मसाला हा लवकर होतो। अजून मुलांचं छान असं मंचाऊ सूपची देखील तयारी बघा। या इकडे बाजूला साईडला मंचाऊ सूप तयार होत आहे। बघा थोडासा मी यात सोडा घातलेला आहे, यामुळे तेल लगेचच सुटतं आणि मटण हे पचायलाही हलकं जातं, म्हणून आपण मसाल्यामध्ये थोडासा सोडा घालायचा मटणच्या भाजीमध्ये। बघा मसाला मस्त सुटलेला आहे आणि तेलही मस्त सुटलेलं आहे मसाल्याला, आणि कलरही बघा किती छान लालसर दिसतो आहे। आता तुम्हाला सूपचा कलर दाखवते। बघा सूपही मस्त तयार झालेला आहे आणि आता सूपमध्ये आपण हा मसाला टाकून घेणार आहोत। यात मी वरच्या बाजूने पाणी घातलेलं नाही, जेवढं आपण मटन मध्ये सूप पाणी घातलेलं होतं तेवढ्याच सूप मध्ये आपण भाजी बनवायची आहे। चवीला इतकी उत्कृष्ट झालेली होती भाजी त्या दिवशी या प्रकारे बनवल्यामुळे, म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी। आणि जी मेथीची भाजी घातलेली होती त्या मेथीच्या भाजीमुळे भाजीला वेगळीच चव आलेली होती। बघा या प्रकारे मस्त अशी तयार झालेली आहे। आणि आता पूर्ण शिजल्यानंतर मी त्यात कोथिंबीर घातलेली आहे। मटनची भाजी आणि मी जिरा राईस बनवला होता त्या दिवशी, आणि मस्त बाजरीची भाकरी
तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.